नमस्कार कोल्हापूरकर, मी स्वालेहा तुम्हा सर्वांचा या कार्यक्रमात स्वागत करते. तर आज आपण अथायो हॉस्पिटलमध्ये आरोग्य संवाद कार्यक्रम घेतला आहे आणि यामध्ये आपण सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर निषाद चिटणीस सर यांच्यासोबत आहोत. नमस्कार, मी डॉक्टर निषाद चिटणीस. मी अथायो हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट आहे आणि बेसिकली मी हृदयरोगाच्या वरती उपचार देत असतो. तर सर आपल्यासोबत आज आहेत आणि ते आपल्याला आज हृदयविकार या टॉपिकवर आपल्याला इंट्रोडक्शन देतील. तर माझे काही प्रश्न आहेत सर. आजकाल आपण बघतो की डेथचे रिझन्स हार्ट अटॅक हे खूप कॉमन झालं आहे. तर हार्ट अटॅक हा का होतो, ह्याची कारणं काय असू शकतात आणि हे काय असतं? हार्ट अटॅक हा केव्हा होतो? हृदयाला जेव्हा रक्तपुरवठा बंद होतो आणि हृदयाच्या स्नायू त्यामुळं मराला लागतात, तेव्हा हार्ट अटॅक येतो. तर हृदयाचे 3 रक्तवाहिन्या असतात. त्या 3 रक्तवाहिन्या हृदयाच्या वेगवेगळ्या भागाला रक्तपुरवठा देतात. रक्तवाहिनी जेव्हा अचानक बंद होते, रक्ताची गुठळी तयार होते रक्तवाहिनीच्या आत, म्हणजे बेसिक तिथं आधी चरबीचा ब्लॉकेज असतो. चरबीच्या ब्लॉकेजवरती तडा जाते. तडा गेल्यामुळं तिथं रक्ताची गुठळी तयार होते आणि अचानकपणे हृदयाचा रक्तपुरवठा एका ठराविक भागाचा थांबतो. जेव्हा रक्तपुरवठा थांबतो तेव्हा 20 मिनिटाच्या आत हृदयाच्या स्नायू हे मरायला लागतात आणि तेव्हा हार्ट अटॅक येतो. स्नायू जेव्हा रक्तपुरवठा होत नाही तेव्हा छातीत दुखायला लागतं आणि स्नायू खराब झाल्यामुळं जेव्हा हृदय कमकुवत होतो तेव्हा धाप लागायला लागते. सो हार्ट अटॅक हा बेसिकली जेव्हा हृदयाचा रक्तपुरवठा बंद पडलेला आहे आणि हृदय मरायला लागलं आहे तेव्हा हार्ट अटॅक येतो. तर सर हार्ट अटॅक टाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हार्ट अटॅक टाळण्यासाठी आधी आपल्याला हे बघायला पाहिजे की आपल्या शरीरात हार्ट अटॅकचे असण्याची शक्यता किती आहे, रिस्क्स काय काय आहेत. तर हार्ट अटॅक कशामुळे होतो? रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थरा जमा झाल्यानंतर हार्ट अटॅक तिथे येतो. पण चरबीचा थरा का जमा होतो आहे ह्याचे बरेच कारण आहेत. एक की आपलं BP जास्त आहे का? BP जेव्हा जास्त असतो तेव्हा रक्तवाहिन्यांना इजा होते. रक्तवाहिन्यांना जेव्हा इजा होते तेव्हा त्याचा चरबी जमा व्हायला लागते. दुसरं, डायबिटीज आहे का, शुगर आहे का? डायबिटीज हा आजार हा पूर्ण शरीरावर वरपासून खालपर्यंत सगळ्या अवयवांवरती फरक पडतो त्याचा आणि रक्तवाहिन्यांमध्ये सर्वात जास्त. रक्तवाहिन्या खराब होतात, बारीक होतात, चरबी जमा होते, कॅल्शियम जमा होतो. हे डायबिटीजमध्ये खूप दिसतं. सो डायबिटीज असेल तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त आहे. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण शरीरात जास्त आहे का? कारण जर कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर ते मग रक्तवाहिन्यांमध्ये जमा व्हायला लागतं. कोलेस्ट्रॉल जेव्हा कमी असतं तेव्हा जमा होण्याची प्रक्रिया बऱ्यापैकी कमी होते. लाईफस्टाईल आपला कसा आहे, व्यायाम करतोय का आपण? व्यायामामुळं BP कमी होतो, शुगर कमी होते, कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि रक्तपुरवठा पूर्ण शरीराला सुधारतो. जर पण आपला व्यायाम होत नसेल, आपलं बैठी काम असेल तर हे एक रिस्क फॅक्टर आहे. सिगरेट, तंबाखू, ह्या तंबाखूचं कुठलंही पदार्थ आहे, सिगरेट असू दे, बिडी असू दे, चावण्याचा तंबाखू असू दे, मावा असू दे, गुटखा असू दे, काही फरक पडत नाही. शरीरावरती खूप खराब परिणाम होतो. फुफ्फुसांवरती होतो, मूत्राशयावर होतो, पोटावरती होतो आणि रक्तवाहिन्यांवरती होतो. तंबाखूमुळं BP वाढतं, रक्तवाहिन्यांवरती इजा होते, चरबी जास्त जमा होते, रक्तवाहिन्या छोट्या होतात. आणि शेवटी जे काही कंडिशन्स आहेत जे आपल्या हातात नाही आहेत, लाईक फॅमिली हिस्ट्री. जर आपल्या घरात आपल्या आईवडिलांना हृदयविकाराची याचा इतिहास आहे किंवा भाऊ किंवा बहिणींना आहे, काकांना आहे, मामांना, म्हणजे बेसिकली रक्ताचं नातं ज्यांच्याबरोबर असतं त्यांना हृदयाच्या वेगवेगळ्या आजारांचे जर शक्यता त्यांना जास्त असेल तर आपल्याला सुद्धा होण्याची शक्यता आहे. कारण आपल्याला हा गुणसूत्रात हा दोष असतो आणि ते आपल्या हातात नाही आहे. पण आपल्याला माहिती असायला पाहिजे, कारण आपल्याला जर ह्या कंडिशनमुळे रिस्क जास्त असेल तर आपल्याला बाकीचे ज्या गोष्टी आपण ट्रीट करू शकतो, जसं BP म्हणा, शुगर म्हणा, त्याच्याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायला लागतं. आणि शेवटी अजून एक जी गोष्ट जी आपल्या हातात नाही आहे ते वय. जसं वय वाढतं हार्ट अटॅकचे चान्सेस वाढतात. आजकाल आपल्याला लहान वयांमध्ये सुद्धा हार्ट अटॅक दिसत आहेत, पण शेवटी म्हाताऱ्या लोकांमध्ये हे जास्त आहेच, म्हणजे जास्तच राहणार आहे. जसं वय वाढतं रिस्क वाढते आणि पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त असतं 50च्या वयापर्यंत. 50नंतर
स्त्रियांना आणि पुरुषांना दोन्हीमध्ये हृदयविकाराचा शक्यता तेवढीच जास्त आहे. तर सर असं म्हटलं जातं की 30 या वयानंतर काही तपासण्या करणे गरजेचं आहे. तर माझा प्रश्न असा आहे की या कुठल्या तपासण्या आहे जेणेकरून आपण हृदयाचे विकार लवकर त्याचा निदान लागावा? तर कुठल्या रक्त तपासण्या आपल्याला 30 वयानंतर कराव्या लागतील? फक्त रक्त तपासण्या नाही, बऱ्याच तपासण्या आहेत. सर्वप्रथम BP तपासणे सर्वात सोपं तपासणं, 2 मिनिटात होतो. आणि कारण BP जर वाढलेला असेल आणि लहान वयात सुद्धा BP वाढू शकतो, तर त्याची ट्रीटमेंट हे लवकरात लवकर केली पाहिजे. इनफॅक्ट जे कमी वयांमध्ये जेव्हा BP जास्त असतो, आपल्याला ट्रीटमेंट हे जास्त द्यायला पाहिजे, कारण त्याचं पुढचं आयुष्य BP जास्तच राहणार आहे जर आपण ट्रीटमेंट दिली नाही आणि रक्तवाहिन्यांना जास्त इजा होणार. शुगर चेक करायला पाहिजे, डायबिटीज आहे का. डायबिटीजसुद्धा एकदम लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत कधीही चालू होऊ शकतो. ॲटलिस्ट वर्षातून एकदा शुगर चेक करावी, कारण डायबिटीज जर लवकर आपण पकडलं तर शरीराला डॅमेज होण्याच्या आधी आपण ट्रीटमेंट चालू करू शकतो. उशिरा पकडलं तर आपण कितीही जरी ट्रीटमेंट दिली, थोडंफार हा डॅमेज झालेलाच असतो. कोलेस्ट्रॉल किती आहे हे चेक करणंसुद्धा महत्त्वाचं आहे, आणि हे सुद्धा लहान वयातसुद्धा 30-40च्या वयातसुद्धा कोलेस्ट्रॉल वाढू शकतो आणि म्हाताऱ्यापणीसुद्धा वाढू शकतो. जर कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर त्याला उपचार हे द्यायलाच पाहिजे. हे 3-4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्या आपल्याला तपासायला पाहिजे आणि रेग्युलरली तपासायला पाहिजे, आणि त्यांनी आपल्याला कळतं की हृदयविकाराची शक्यता किती आहे आणि आपल्याला पुढं काय करायला पाहिजे. तर सर, जसं तुम्ही म्हटला BP आणि शुगरच्या पेशंट्समध्ये ही रिस्क वाढते, तर असं का असतं? आणि BP व शुगरचा उपचार वेळेवर घ्यायला पाहिजे असं आपण असं म्हणतो की घ्यावा, तर हे का गरजेचं आहे? आता BP आणि शुगरचा प्रॉब्लेम काय आहे की त्यांनी पेशंटला लगेच त्रास होत नाही. आता समजा माझा BP वाढलेला आहे, मला कळणारसुद्धा नाही, हे तपासल्याशिवाय नाही समजणार. परंतु शरीरात हृदयावरती, मेंदूवरती, किडनीवरती आणि हे हातापायांच्या रक्तवाहिन्यांवरती दुष्परिणाम हा चालू झालेलाच असतो. आपल्याला केव्हा कळतं? हृदय किंवा किडनी खराब झाल्यानंतर. तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. आपल्याला जेव्हा सापडतं की BP वाढलेला आहे, तेव्हाच ट्रीटमेंट आपल्याला चालू करायला पाहिजे, म्हणजे आपण हा डॅमेज टाळू शकतो. शुगरसुद्धा तसंच आहे की आपल्याला कळत नाही. शुगर फार वाढल्याशिवाय किंवा ऑर्गन खराब झाल्याशिवाय आपल्याला नाही समजत. पण शुगरमुळं किडनी खराब होतात, स्ट्रोकचे चान्सेस वाढतात, पॅरालिसिसचे चान्सेस वाढतात, हार्ट अटॅकचे चान्सेस वाढतात, लिव्हरचे सुद्धा दुष्परिणाम होतात. फॅटी लिव्हर हा डायबिटीसचा एक भाग आहे. आणि आणि ऑफकोर्स हे रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा ब्लॉकेज होण्याचे जे वरपासून खालपर्यंत शरीराचे प्रॉब्लेम्स होतात, ते डायबिटीजमुळे पटीने वाढलेले असतात. आणि डायबिटीजमध्ये डोळ्यांचा प्रॉब्लेमसुद्धा येतो, नसांचा प्रॉब्लेम येतो, नर्व्हचा प्रॉब्लेम येतो. हे डॅमेज झाल्यानंतर आपण त्याला फारसं काही करू शकत नाही, त्याच्या आतच करायला पाहिजे. आणि आपल्याला त्यामुळं बघायला पाहिजे की डायबिटीज आहे का, आणि असेल तर त्याला उपचार हा लगेच चालू करायला पाहिजे, थांबून उपयोग नाही आहे. सर, तर माझा असा क्वेश्चन आहे की BP कंट्रोलमध्ये कसा ठेवायचा? फार चांगला प्रश्न आहे. तर BP कंट्रोलमध्ये ठेवायला आपल्याला 3 गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. एक की आहाराकडे लक्ष ठेवावं लागतं. जेवणात मीठ कमी ठेवावा लागतो, वजन कमी ठेवावं लागतं, म्हणजे तेल तूप जरा कमी करा, प्रोसेस फूड्स कमी करा, बाहेरचं खाणं जरा कमी करा, कारण त्याने वजन वाढतं आणि BP वाढायला लागतो. सो वजन कमी ठेवणे, आहारात मीठ कमी ठेवणे. जेव्हा BP जास्त असतो, औषधं 90% लोकांना BPची औषधं BPचे जे रुग्ण आहेत त्यांना BPची औषधं लागणार. ते औषधं व्यवस्थित घ्यायची, त्याच्यात आळस करू नका की आता 1 महिना घेतला आहे आता बंद करतो. नाही, BPची औषधं हे आयुष्यभर लागतात. तुम्ही काल जेवलाय म्हणून आज जेवणार नाही असं नाही आहे. तुम्ही काल पाणी प्यालाय म्हणून आता पुढं आयुष्यात पाणी पिणार नाही असं नाही आहे. तसंच BPची गोळ्या सुद्धा तसंच आहे. तुम्हाला BPच्या गोळ्या आयुष्यभर घ्यायला लागतात. आणि व्यायाम वाढवावा लागतो. व्यायामाने BP कंट्रोल सोपं होतं, वजन कमी होतं, चरबी कमी होते शरीरात, आणि BPचं कंट्रोल सोपं होतं. डायबिटीज जर असेल तर डायबिटीजसुद्धा औषधाने आणि आहाराच्याकडे लक्ष ठेवून डायबिटीज कंट्रोल करूनसुद्धा BPचं कंट्रोल हा सोपं होतं कंपॅरेटिव्हली. डायबिटीज जर कंट्रोलमध्ये नसेल तर BPला जो उपचार हा बराच अवघड होऊन जातो, औषधांचा डोस खूप वाढतो. तर डायबिटीज कंट्रोल करणे, वजन कंट्रोल करणे, आहाराकडे लक्ष ठेवणे आणि व्यायाम करणे आणि औषधोपचार,
हे 4-5 गोष्टी आहेत ज्याने आपण BP आणि शुगर हे दोन्ही कंट्रोलमध्ये आणू शकतो. तर सरांच्या बोलण्यावरून आपल्याला इतकं तरी कळलं की प्रकृती जर आपण व्यवस्थित ठेवली तर हृदयविकार टाळले जाऊ शकतात. तर मी सरांना लास्टली हेच विचारेन की प्रकृती व्यवस्थित ठेवण्यासाठी काय करावं लागेल? प्रकृती व्यवस्थित ठेवायला आपल्याला लहान वयापासूनच व्यायाम व्यवस्थित करायला पाहिजे. आहारात लक्ष ठेवायला पाहिजे की आपण किती आहार खातोय, आपलं ओव्हरऑल दिवसात आपली हालचाल किती आहे आणि त्या मानाने आहार किती खातोय. ज्यांचं बैठी जर आपण बसून जर राहणार असाल तर मग आपला आहार त्या हिशोबाने कमी करायला पाहिजे. ज्यांचं मेहनतीचं काम आहे त्यांना आहार जास्त लागतो, पण तुम्ही बसून जर राहणार असाल आणि आहार जास्त आहे तर मग वजन वाढतं, शुगर लहान वयातच शुगरचं वाढायला लागते, कोलेस्ट्रॉल वाढायला लागतो, BP वाढायला लागतो. व्यायाम पाहिजे, आहाराकडे लक्ष ठेवायला पाहिजे की आपण किती खातोय, टोटल किती खातोय आणि आहारामध्ये आपण काय काय खातोय. तर टोटल किती खातोय हे हा एक मुद्दा झाला आणि मग आपण काय काय खातोय. तेल, तूप, लाल मटण, प्रोसेस फूड्स जसं आपल्याला मॅकडॉनल्ड्समधून किंवा बर्गर किंगमध्ये जे मिळेल हे ॲज फार ॲज पॉसिबल कमी ठेवा. तुम्ही मीठ कमी ठेवा, गोड पदार्थ त्यातल्या त्यात कमी ठेवा. मी असं म्हणत नाही की बंद करा पूर्णपणे, पण कमी ठेवा. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या शरीरावरती दुष्परिणाम व्हायला लागतात. प्रोटीन जास्त ठेवा, कडधान्य जास्त ठेवा, भाज्या सगळ्या खाऊ शकता, त्याच्यात काय जास्त विचार करण्याची गरज नाही आहे. फळं व्यवस्थित जास्त घ्या, फळाहार हा फायदेशीर असतो. आणि ओव्हरऑल जेवणामध्ये आपल्याला जे वेगवेगळे जे पदार्थ, बॅलन्स डाएट आपण जे म्हणतो, आपलं भारतीय जे प्राचीन जेवण होतं ते फारच चांगलं आहे त्या बाबतीत. भाजीसुद्धा असते, भातसुद्धा असतो, पोळीसुद्धा असते, त्याच्याबरोबर कोशिंबीरसुद्धा असते. त्याचं फार भारतीय थाली हे फार चांगली आहे प्रकृतीसाठी. त्या हिशोबाने एक्झॅक्टली थाली आपल्याला खायलाच पाहिजे असं नाही आहे, पण त्या हिशोबाने त्या पद्धतीने आपण जेवावं आणि त्याने खूप फरक पडतो. हा सिगरेट टाळावी, दारू टाळावं आणि जेवढं होऊ शकेल तेवढं स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करावा. ते होणारच असं नाही आहे, कारण ताणतणाव आपल्या आयुष्यात आहेच, पण जेवढं जमते तेवढं ॲटलिस्ट विनाकारण ताण तरी घेऊ नका. तर धन्यवाद सर. आय एम रिअली थँकफुल टू यू आम्हाला इतके छान गाईडलाईन्स देण्यासाठी, हृदयरोगबद्दल आणि प्रकृती व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे सगळं आम्हाला गाईड करण्यासाठी खरंच थँक्यू. तर कोल्हापूरकरांनो मी इतकंच म्हणेन की हे सगळे गाईडलाईन्स तुम्ही फॉलो करा आणि आजच अथायूला व्हिजिट करा आणि आपलं हार्ट फिटनेस चेक करा.